महापालिका निवडणुकीत प्रभाग 13 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी भव्य पदयात्रा काढून प्रचाराचा समारोप केला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार सुनीता सुनील कामाठी, अंबिका हनुमंत चौगुले, सत्यनारायण गुर्रम आणि विजय भूमय्या चिप्पा यांनी भव्य पदयात्रा काढून प्रचाराचा शेवट केला। या पदयात्रेत इंद्रधनु गृह प्रकल्पाचे संचालक तथा सुखकर्ता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कोळी, दत्ता कणकी, विक्रांत कदम यांच्यासह सुखकर्ता मित्रमंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। दरम्यान अनेक ठिकाणी या पदयात्रेचं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं। दरम्यान चारही उमेदवारांनी यावेळी प्रभाग क्रमांक 13 मध्ये कमळच फुलणार असा दावा केला। नमस्कार, मी विजय चिप्पा, प्रभाग क्रमांक 13 अ ब क ड। आमची आज सकाळी 11:30 वाजता भव्य रॅलीला सुरुवात झालेली आहे। जनतेचा आम्हाला वाटत नव्हतं एवढा मोठा प्रतिसाद मिळेल, फार मोठा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। हे जनता आमच्या पाठीशी आहे, आमचा विजय निश्चित होईल एवढं बोलतो। नमस्कार, प्रभाग क्रमांक 13 मधून आज सकाळी निघालेली भव्य अशी रॅली। आता नागरिकच म्हणत आहेत की विजय रॅलीच आहे, तर आमचा विजय निश्चित आहे। फक्त आम्ही विक्रमाची वाट पाहत आहोत। नागरिक मोठ्या संख्येने या मतदानात सहभागी व्हावेत अशी आम्ही चारही उमेदवारांच्या वतीने विनंती करीत आहोत। आमचं चिन्ह आहे कमळ, आमचं नाव आहे कमळ। भारतीय जनता पक्षाचा विजय असो। प्रभाग 13 मधील आमच्या चारही उमेदवाराकडून आमचं चारही जणांचं नाव आहे फक्त कमळ कमळ कमळ। देशात मोदींचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे, महापालिकेत सुद्धा भाजपची सत्ता आली तर भरघोस आपल्याला कामं करून घेत आहेत, भरपूर विकास करता येईल। आता आमदार देवेंद्रदादांच्या नेतृत्वाखाली भरपूर विकासाचं काम चालू आहे। लवकरच IT क्षेत्र निर्माण होईल। आपल्या सोलापूरच्या लोकांना बाहेरगावी जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही। त्याचबरोबर पाण्याचा प्रश्नसुद्धा देवेंद्रदादांनी रोज येत्या वर्षभरात रोज पाणी देण्याचा संकल्प केलेला आहे। म्हणून आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की येत्या महापालिकेत सर्व भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यावी ही नम्र विनंती।